नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आता रिझल्ट जवळजवळ संपले. 45 दिवस रिझल्टसाठी दिलेले असतात. 1 एप्रिल ते 15 मेपर्यंत रिझल्ट लागत राहतात. सुरुवातीला कमी रिझल्ट लागतात, पण जसा जसा शेवटी येतो तसं सेबीच्या नियमाप्रमाणे रिझल्ट द्यावे लागतात. तर शेवटी एकेका दिवशी 800-900 कंपन्यांचे रिझल्ट येतात. एकंदर 9,000पेक्षाही जास्त कंपन्या आहेत आणि सगळ्याच कंपन्यांकडे काही सगळ्यांचं लक्ष नसतं. त्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतील, पण अशा कंपन्यांच्या रिझल्टकडे किंवा त्यावरून मार्केट बदलू शकेल असे रिझल्ट ते नसतात. त्यामुळं ते रिझल्ट माझ्याकडून सांगितले जात नाहीत. तर तुम्ही असं करायचं की BSE रिझल्ट कॅलेंडर म्हणून काढायचं. आपल्या पोर्टफोलिओला जे जे शेअर आहेत त्यांचे रिझल्ट कधी आहेत त्याच्या तारखा लिहून ठेवायच्या आणि मग त्या तारखेला तो रिझल्ट चांगला लागला आहे की वाईट लागला आहे हे तुम्हाला पाहता येईल. पण हे काम शक्यतो तुम्हाला करता येईल. ग्रुपमधल्या चांगल्या शेअरकडे किंवा निफ्टी नेक्स्ट 50मधल्या शेअरकडे सगळ्यांचं लक्ष मोठ्या प्रमाणावर असतं, पण स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये जे शेअर आहेत त्यांचे रिझल्ट लागले किंवा नाही लागले याच्यासाठी तक्रार न करता आपापलं तुम्ही बघा. BSE रिझल्ट कॅलेंडर असं गुगलला टाकलं की तिथे येतात आणि मग वरती नाव टाकलं तुम्ही कंपनीचं तरी त्या कंपनीचा रिझल्ट कधी आहे हे तुम्हाला समजू शकतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की रिझल्ट संपल्यानंतर काही महत्त्वाचे शब्द मार्केट करण्यासाठी उपयोगी गोष्टी मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगत जाईल. तर आज आपण इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस कंपनीज म्हणजे कुठल्या त्या पाहूया. EMS कंपनीज असं त्यांना म्हणतात. या कंपन्या डिझायनिंग पण करतात आणि उत्पादन पण करतात. तर या डिझायनिंग आणि उत्पादन कशाचं करतात तर इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअरचं. ते कोणाकोणासाठी करतात तर IT, टेलिकॉम, डिफेन्स, मेडिकल, कन्झ्युमर्स या सगळ्या इंडस्ट्रीसाठी त्या करतात आणि बाकीच्या इंडस्ट्रीसाठी सुद्धा या कंपन्या प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंबली करतात. त्यामुळे या कंपन्या खूप महत्त्वाच्या असतात. सरकारने या कंपन्यांसाठी PLI स्कीमसुद्धा दिलेली आहे आणि या सगळ्या कंपन्या आज तेजीत होत्या. त्याच्यामध्ये डिक्सन, अंबर आणि केन्स टेक्नॉलॉजी KAYNES याचा समावेश होतो. कधीही कॅपिटल गुड्स कंपन्या कुठल्या म्हटलं की सांगता येत नाही. तसंच EMS कंपन्या कुठल्या हेही तुम्हाला सांगता येणार नाही, म्हणून आज मी खुलासा केला. L&T, सिमेन्स, ABB, थर्मॅक्स आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स या सगळ्या कंपन्या तुम्हाला कॅपिटल गुड्स म्हणून वर्गीकरण त्याचं करता येईल. आता आज काही रिझल्ट लागले त्याच्यामध्ये नावा लिमिटेड NAVA याचा प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. धनुका ॲग्रीटेक प्रॉफिट आणि रेव्हेन्यू दोन्ही कमी झालं. लँडमार्क
कार्स यांनी कियाबरोबर एक करार केला. त्याचप्रमाणे गो फॅशननी ॲपरलबरोबर फ्रँचायझी करार केला. 5 वर्षासाठी UAE आणि सौदीमध्ये गो कलर्स ब्रँडसाठी 5 वर्षाचा करार करण्यात आला. LT फूड्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. पॉली मेडिक्युअर प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, 3 रुपये डिव्हिडंड दिला. GSK फार्मा 32 रुपये डिव्हिडंड दिला. प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, रिझल्ट चांगला आला. 2100चा वगैरे शेअर आहे. प्रकाश इंडस्ट्रीज प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं आणि मार्जिन वाढलेलं आहे. आता GPT इन्फ्रा यांनी एकास एक बोनस दिला आहे. यांचं प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे. बोनसची रेकॉर्ड डेट 30 मे ही आहे. ऑनवर्ड टेक्नॉलॉजीनी 5 रुपये डिव्हिडंड दिला. त्यांचं प्रॉफिट वाढलं. वायरॉक इंजिनिअरिंग त्यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यूसुद्धा वाढलं. झायडस लाईफचा रिझल्ट खूप छान आला. JSW स्टीलचा रिझल्ट चांगला आला नाही. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं कमी झालं. बंधन बँकेचं प्रॉफिट कमी झालं. नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA कमी झाले, पण त्यांच्या प्रोव्हिजन्स वाढले. बलरामपूर चिनीचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी बलरामपूर चिनीच्या कमी झाल्या. BEMLला 250 कोटीची ऑर्डर नॉर्दर्न कोलफील्ड्सकडून डंप ट्रकसाठी मिळाली. महिंद्रांनी सांगितलं की फार्म इक्विपमेंटचं त्यांचं मार्जिन चांगलं आहे. ऑटो सेगमेंटचं मार्जिन 1.7 1.8 एवढं आहे. ते मार्जिनमध्ये सुधारणा करण्याची शक्यता आहे. 15 ते 18% मार्जिन सुधारण्याचं लक्ष्य त्याने ठेवलं आहे. EV बिझनेसमध्ये महिंद्रा गुंतवणूक करत आहे आणि ट्रॅक्टरचं नवीन मॉडेल लॉन्च करणारे, त्यामुळे मार्केट शेअर वाढू शकतो. वीर हेल्थकेअरला 165 लाखांची ऑर्डर निर्यातीसाठी मिळाली. पॅनासॉनिक कार्बन इंडिया यांनी 12 रुपये लाभांश जाहीर केला. ग्लेनमार्क फार्माला 2 औषधांसाठी अंदा मंजुरी मिळाली आणि झायडस लाईफनी लायसेन्सिंग आणि सप्लाय ॲग्रीमेंट त्यांच्या टॅब्लेट्ससाठी केलं आहे. तर उद्यापासून रिझल्टचा एवढा सोमवारपासून गोंधळ असणार नाही, पण सोमवारी मतदानासाठी सुट्टी असेल. तर आता आपण बघूया, मंगळवारच्या व्हिडिओमध्ये आपली भेट होईल. पुन्हा एकदा तुम्ही चेक करा. सोमवारी माझ्या मते मार्केटला सुट्टी आहे, तर तुम्ही पण एकदा बघा मार्केटला सुट्टी आहे का. तर आपली भेट मंगळवारच्या व्हिडिओमध्ये होईल.
नमस्ते.